ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुणे दहशतवाद विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगावात 8 बांगलादेशी नागरिकांना पकडले। गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे। बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नारायणगावात बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास करत असल्याची माहिती एसटीच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार गुरुवारी सकाळी त्यांनी नारायणगावात धाडसत्र सुरू केले। त्यात त्यांना 8 बांगलादेशी नागरिक मिळून आले। त्यात मेहबूब नजरुन शेख, राजा जमात अली मंडल, गफूर राजवेली शेख, आलमगीर जमात अली मंडल, शालोम मुस्ताफिजुर मंडल, अफजल हमीबुल खान, कबीर मुजाम मुल्ला, जमात अली वाह्यत अली मंडल हे सर्व नागरिक भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे आढळून आले। दरम्यान 5 दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशत विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत पुणे ठाणे परिसरात आयसिस मॉड्यूलच्या संदर्भात कारवाई करत 15 जणांना ताब्यात घेतले होते। तर कोंडव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर आता एटीएसने बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोहीम हाती घेतल्याचे दिसून येते। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने देखील यापूर्वी बुधवार पेठेत कारवाई करत तेथे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिला आणि पुरुषांवर कारवाई करत त्यांना पकडले होते। प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।